बऱ्याचशा काही आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. त्या अगोदर नगरपालिकेला जी आघाडी केली आणि आघाडी केल्यानंतर आपण त्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला आपल्या पॅनलला पराभव स्वीकारायला लावला. त्या सर्व पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. आघाडी करत असताना ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण शहरातली निवडणूक होती आणि शहरातली निवडणूक असल्या कारणाने शहर चिटणीस, तालुका चिटणीस आणि शहरातले सर्व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून तो घेतलेला निर्णय होता. हे सांगणं, तुमच्या समोर मांडणं हे मला गरजेचं वाटलं म्हणून मी मांडतो. आज आपण मागच्या वर्षभरामध्ये या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 3-4 अधिवेशनं झाली आणि शिवाजीरावांनी सांगितलं हे खरं आहे की माझ्यासारखे त्या विधिमंडळामध्ये 288 पैकी 78 लोक पहिल्यांदा निवडून आलेले आमचे सहकारी आहेत. आमच्या सर्वांची इच्छा असते की आम्हा नवख्यांना पहिल्यांदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्या विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी मिळावी. आम्ही कायम भांडत असतो आणि विशेष करून आबासाहेबांचा विचार आणि त्यांचा विचाराचा पगडा माझ्यावर असल्या कारणाने अधिवेशनाचा दिवसाची सुरुवात होण्या अगोदर त्या सभागृहामध्ये मी पहिल्यांदा असतो आणि संपल्यानंतर सगळ्यात शेवटी जाणारा तुमचा लोकप्रतिनिधी असतो. या हिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मागण्या आपण मांडल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने शहरातल्या 2-3 मागण्या होत्या. श्री अंबिका देवींचं जे मंदिर आहे, या शहराचं जे ग्रामदैवत आहे, या ग्रामदैवताला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि प्रामुख्याने त्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही आपण मागणी मांडली होती. या शहरामध्ये इंदिरानगर असेल, संजय नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, या भागामध्ये गोरगरीब जनता राहते आणि त्या तिन्ही वसाहतींना झोपडपट्टी दर्जा द्यावा आणि तिथल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून घरकुलाला मान्यता देण्यात यावी अशी आपण मागणी केली होती. बऱ्याचशा वर्षापासून 6-7 वर्षापासून मागच्या 5 वर्षात काय झालंय आपल्याला बघायचं नाही, तुम्हा सर्वांना माहित आहे म्हणूनच मी इथं आज. मागच्या 6 वर्षापासून आपल्या चारा छावणी चालकांनी, सांगोला आणि मंगळवेढ्याच्या 146 चारा छावणी चालकांनी अडचणीच्या काळामध्ये मुख्य जनावरांना जीवनदान देण्याचं काम केलं. त्यांचे 33 कोटी हे शासनाकडे प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः 3ऱ्यांदा ती लक्षवेधी मांडली आणि यावेळेस जवळजवळ 25 ते 27 मिनिट त्याच्यावरती चर्चा केली. पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या चारा छावणी चालकांचं ते अनुदान आपल्याला मिळणार आहे. या महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकरी कामगार पक्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना बळीराजाला समोर ठेवून राजकारण करतो आणि त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रात 70% शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज आहेत, ती कर्जमाफी सरसकट व्हावी याच्यासाठी मागणी केली आणि आता मार्च एंड अखेर येतोय. मार्च अखेरला, इयर एंडिंगला खासगी बँका तगादा लावतात आणि ती कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. तो त्रास होऊ नये अशा पद्धतीची आपण मागणी केली. या भागामध्ये डाळिंब गेल्यानंतर आज इथला शेतकरी कष्टकरी वर्ग
हा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतो, कारण तुम्ही कष्ट करताय. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्यामध्ये दूध उत्पादन होणारा तालुका हा सांगोला तालुका 1 नंबरला आहे. आणि जास्तीची जनावर असल्या कारणाने धारा काढण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी त्यांना त्या धारा मशीनद्वारे काढाव्या लागतात. आणि राज्य शासनाने मागच्या काही महिन्यापासून सकाळी आणि संध्याकाळी सिंगल फेजची लोड शेडिंग चालू केलेली आहे. ती लोड शेडिंग बंद व्हावी याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे. त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळची जी योजना आहे त्या योजनेतलं वंचित क्षेत्र हे अजून समावेश व्हायचा आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावा ही मागणी आपण केली. आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी 70 कोटी टेंबू योजनेला मंजूर केलेले आहेत मागच्या 8-10 दिवसामध्ये. त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेच्या अंतर्गत माण आणि कोरडा नद्या या प्रामुख्याने आपल्या तालुक्यातून जातात. आणि त्या नद्यांवरती बंधारे बांधून ते भरून देण्याची मागणी आपण केलेली आहे. सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वास दिलाय की तुम्हाला जास्तीचं 5 TMC पाणी या तालुक्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मंजूर होणार आहे. आणि या भागामध्ये जे काही वंचित क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये वंचित राहणार नाही. आज या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मका हे पीक घेतात आणि आपल्या भागामध्ये मकेची लागवड जास्त आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये मका खरेदी केंद्र चालू होते. त्याचबरोबर डाळी निर्यात केंद्रासाठी आपण मागणी करूया. टेंबू म्हैसाळ असेल, राजेवाडी असेल, हिरा उजवा कालवा असेल आणि सांगोला उपसा सिंचनचं जे अर्धवट काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे. पण या ज्या योजना आहेत यांचं जे शेतीसाठी मिळणारं पाणी आहे त्यांचं आवर्तन आहे ते निश्चितपणे वेळेवर येईल हा विश्वास मी तुम्हाला या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने देतो. आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी विविध वस्तू या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्याचा एक संकल्प केला. त्यामध्ये स्प्रे पंप असतील, शेतकऱ्यांना रात्री अपरात्री दारं धरावं जावं लागतं, मोटर चालू करायला जावी लागते, त्याच्यासाठी 5000 बॅटऱ्या त्या रात्रीच्या वापरासाठी आपण देणार आहोत. आणि विशेष करून नंदूभाऊंचं मी मनापासून आभार मानेन की या भागातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाज्या आहे, फळभाज्या आहेत, या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदूभाऊंनी एक संकल्पना मांडली की आपण गांडूळ खताचं बेड या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देऊ करू. त्याचं कारण आहे मागच्याच काही दिवसांमध्ये नंदूभाऊचे स्वतःचे पुतणे हे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने त्यांचं निधन झालं. ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं महत्व कळतं. तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या काही समोर येऊ घातलेल्या निवडणूक आहेत, बरेचसे कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं असेल ते मी पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेतोय. मागच्या काही दिवसांमध्ये गट वाईज आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत. दोन गट आणि एक एक्स्ट्राचा गण बाकी आहे. त्याच्यानंतर परत आपण सर्वांना बोलवणार आहोत. आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा, कुण्या एका कुटुंबाचा मालकीचा पक्ष नाही. तुम्ही
तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी हा जपलेला पक्ष आहे याची मला जाणीव आहे. आणि तुम्ही सांगाल तोच निर्णय या अगोदरही घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो. आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटतंय. रामाने 14 वर्ष वनवास भोगला हे सर्वांनी रामायणामधली कथा तुम्हा सर्वांना माहीत असेल. आणि तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी कोणी बसा दादांनो बसा. हा वनवास हा कुणासाठी रामाने वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 2 भावामधलं प्रेम हे अतूट आणि अमर असतं. त्या प्रेमामध्ये त्याग असतो, त्या प्रेमामध्ये संकोचाची सेवा सुद्धा असते. पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नातं अपवित्र कोण करणार असेल तर त्यापुढे माझा नाविलाज होणार आहे हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथून पुढच्या या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत, आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता आहे, जे पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा, त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय, वैयक्तिक काही टीका करायचे ती बाबासाहेब देशमुखवर करा. माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण, माझे वडील, माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात खपवून घेणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, चौकात किंवा एकट्याला गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी धाडस केलं तर मीही गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचा नातू. आणि मग मी एक शेर लिहून आणलेला आहे. हमें पसंद है शांत रहना, हमें पसंद है शांत रहना, इसे हमारी कमजोरी मत समझना. आबासाहेबांच्या काळामध्ये जुनी पिढी होती आणि या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी वर्गाला शांततेत संसार करता यावा याच्यासाठी कष्ट घेतलं. आज जर कोण कुठे बैठका घेऊन, कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे ते कारस्थान मोडून काढायला. कारण ही परिस्थिती मागच्या 4-4.5 वर्षापासून मी शांतपणे समजून घेतलं, संयमाने घेतलं. पण ज्या वेळेस माझ्या खाजगी जीवनात, माझ्या कुटुंबियांच्या खाजगी जीवनात खालच्या स्तराला जाऊन जर कोण वक्तव्य करत असेल तर भादराव हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि कुणाला जर वाटत असेल की तुमची दादागिरी चालेल, मागच्या वर्षभरात निवडून आल्यानंतर काही ज्यांना पराभव पचवता आला नाही आणि ज्यांच्या कार्यकर्त्यांना पराभव पचवता आला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर काही महिन्यामध्ये स्टेटस ठेवलं गेलं की सांगोला शांत झाला. होय, सांगोला शांत केलाय. तुमची दादागिरी मोडून काढलेली आहे. तुमचे 2 नंबरचे सर्व व्यवसाय
बंद करण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले, काही चोरून व्यवसाय चालले जातात। याच्यात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची अकार्यशीलता आहे, अकार्यक्षमता आहे, त्याच्यामुळं ह्या गोष्टी चालतायत। पण पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा काळे धंदे हे बंद केले जातील। आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला। माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात विविध उपक्रम घेऊन आपण राबवला, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं, तालुका चिटणीस, शहर चिटणीस, पुरोगामी युवक संघटनेची सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि ते सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र घोषणा द्यायचे।